नमस्कार मैत्रिणो, मी संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदीच मनापासून स्वागत आहे। हे बघा, इथं मस्त अशी कवळी गवार घेतलेली आहे मैत्रिणो। एका हाताने ह्या गवारीचे तुकडे होतात। मग पहा, एवढी कवळी आहे की खूप सुंदर ही गवार आहे। अप्रतिम अशी कवळी गवार बघितली की अक्षरशः माणसाला खाऊशी वाटते, एवढी आवडती। चला, आता इथे गॅसवर अगदीच कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकले मैत्रिणो। आता याच्यात टाकले शेंगदाणे, पण शेंगदाणे हे वाळलेले नाही बरं का, वल्ले शेंगदाणे मैत्रिणो। आणि हे शेंगदाणे आणि ह्या मिरच्या आपल्याला असं दोन्ही फ्राय करून घ्यायचे। पहा मैत्रिणो, अगदी छान शेंगदाणे ओले फ्राय जर करून घेतले ना तर आपली भाजी एवढी छान होते अक्षरशः। पहा इथं मैत्रिणो, आपण सगळे शेंगदाणे असे काढून घेऊ। आणि शेंगदाणे भाजताना मैत्रिणो एक काळजी घ्यायचं, काय होतं, शेंगदाणे हे ओले असतात ना, मग उडतात सुद्धा बरं का, अंगावर तोंडावर हातावर सुद्धा उडू शकतात। त्याच्यामुळं कधीही काळजी घ्यायची। हे बघा, आता पूर्ण हे शेंगदाणे फ्राय करून घेतलेत मैत्रिणो आणि मिरच्यासुद्धा फ्राय करून घेतल्यात। चला मग आता पुढची तयारी करूया। जिरी मोहरी टाकूया पहा मैत्रिणो याच्यात, आणि थोडीशी हळद। मैत्रिणो, ही रेसिपी एवढी छान आहे आणि खायला बी खूप चवदार आहे। पहा, मस्तपैकी हळद, आणि आपल्याला अजिबात मसाल्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे बरं का, लगेच गवार टाकून घ्यायची। आता कसं आहे, आपण गवारही धुवून घेतलेली आहे, स्वच्छ ती गवार त्याच्यात टाकून द्यायची। आणि कवळी गवार शिजायला अक्षरशः 5 मिनटाच्या आत तयार होती पहा, आणि खूप छान लागती, चवही खूप अप्रतिम लागती। चला, गवार संपूर्ण टाकून दिल्यावर त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण गवार अशी खालवर करून घ्यायची। पहा मैत्रिणो, मस्तपैकी खालवर करून घ्यायची। आपण गवारीच्या भाज्या अनेक प्रकारच्या बनवतो, पण खरंच अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर केल्या ना अक्षरशः खूप छान, आणि तोंडाला बी खूप चव येते। पहा, कधीतरी ओले शेंगदाणे टाकून गवारीच्या भाजीला मैत्रिणीनं एवढी भारी टेस्ट लागते, खूप छान लागते। चला, आता बघा, इथं हा भरडा केलेला ही मिरचीचा लसणाचा हा पूर्ण आता मी याच्यात टाकून दिला आहे। पहा मस्तपैकी, जास्त बारीकही नाही वाटलं आणि जास्त मोठंही नाही वाटलं बरं का मैत्रिणीनं। हे बघा, मस्त असं परतून घेतलं आहे। आणि आपल्याला टाकायचं आता चवीनुसार मीठ। मैत्रिणीनं, चवीनुसार मीठ टाकून द्यायचं। पाहू शकता, इथं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडीशी धना पावडर टाकणार आहे बरं का, याला काही वेगळं काही टाकणार नाही आहे। आणि अक्षरशः अप्रतिम अशी चव लागते ह्या भाजीला, तुम्हाला काय सांगू। एकदा अशा पद्धतीने मैत्रिणी करून तर पहा, ओले शेंगदाणे टाकून ही गवार तुम्ही नक्कीच करा। चला, आता इथं थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। म्हणजे काय होतं, त्या आपण जे ओले शेंगदाणे घातलेत ना त्याचासुद्धा तो कच्चापणा पूर्ण दूर होतो, आणि अक्षरशः खूप छान त्यातले मसाला हा लागतो। चला, झाकण ठेवूया, 2 मिनिटांनी पुन्हा पाहूया। पहा मैत्रिणो, काय सुंदर गवार झाली, अक्षरशः टाईम नाही लागला, पूर्ण तेल असं वर आलं आहे। पहा बरं, किती सुंदर गवार दिसते मैत्रिणो, अशी वाटते का नाही छान। असं वाटतं लगेच घेऊन खावा मैत्रिणो, आऊन शिल्लकच राहणार नाही, एवढी भारी होती। आणि ही गवार तुम्ही अक्षरशः तोंडी लावायला टिफिनसाठी खूप छान आहे ना, अक्षरशः आठवडाभर ही गवार टिकेन, अजिबात